देशात लोकसभेची लगबग सुरू झाली आहे. पक्ष देखील जोरदार तयारी करत आहे. भाजपने 195 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. यामुळे निवडणुकीला रंग आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले. भाजपने जास्त जागा लढवण्याची तयारी केली आहे. मित्र पक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाही. त्याबद्दल शिंदे सेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केलेला आहे. यामुळे यावर अजून तोडगा काढला नाही. मात्र सगळ्यांनी तयारी केली आहे. दरम्यान रामदास कदम, गजानन कीर्तीकर यांना भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी बोलून दाखवली. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा आवळा दिल्यानंतर आता लोकसभेच्या जागा वाटपात कोहळा काढण्याची भाजपची रणनीती आहे. यामुळे शिंदे आणि अजित पवार यांना लोकसभेत कमी जागा मिळतील. भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा सोडण्याच्या तयारीत आहे, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला केवळ 7 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 23 जागा लढवल्या. यामध्ये 18 जागा जिंकल्या. या 18 खासदारांपैकी 13 खासदार शिंदे सोबत गेले, पण भाजपने शिंदेना केवळ 7 जागा देणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे बाकीच्यांनी काय करायचे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्याची भाजपची राजकीय खेळी आहे असे बोलले जात आहे. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.